आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अनाथांची माऊली या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.
अनाथालय व गोशाळा तसेच संत ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये या ठिकाणी महावितरण सिल्लोड यांच्या वतीने वारकरी व अनाथ विद्यार्थ्यांच्या निवाऱ्यासाठी त्यांच्या सोयीसाठी सुंदर असं फॅनचं वाटप सर्व महावितरणच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे। या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनाथांची माऊली गुरुवर्य आदरणीय रामेश्वरजी महाराज पवार, त्याचप्रमाणे माननीय मुख्य अभियंता श्री पवनकुमार कचाटे साहेब कचोटे साहेब, त्यानंतर माननीय कार्यकारी अभियंता श्री अविनाशजी राऊत साहेब, उपकार्यकारी अभियंता श्री सपकाळ साहेब, माननीय उपकार्यकारी अभियंता श्री डोंगरे साहेब, माननीय उपकार्यकारी अभियंता श्री परदेशी साहेब, त्याचप्रमाणे सर्व या ठिकाणी महावितरणची टीम या ठिकाणी उपस्थित आहेत। माऊली वारकरी गुरुकुल आश्रमाच्या वतीनं या ठिकाणी आलेल्या सर्व अधिकाऱ्यांचं त्याचप्रमाणे सर्व कर्मचारी महोदयांचं संस्थेच्या वतीने या ठिकाणी आपण मनपूर्वक स्वागत करूया। कार्यक्रम प्रसंगी संस्थेच्या वतीनं आलेल्या अधिकारी मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान आपण संस्थेच्या वतीने आयोजित केलेला आहे। माननीय मुख्य अभियंता श्री पवनकुमार कचोटे साहेब, मी यांना विनंती करतो की कृपया आपण या ठिकाणी संस्थेच्या वतीनं आपल्या या ठिकाणी सन्मान स्वीकारावा। आदरणीय महाराजांना मी या ठिकाणी विनंती करतो की कृपया आपण या ठिकाणी साहेबांचा सन्मान करावा। श्री अविनाशजी राऊत साहेब यांचाही या ठिकाणी सन्मान आदरणीय महाराजांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। उपकार्यकारी अभियंता श्री सपकाळ साहेब यांनी या ठिकाणी कृपया आपला सन्मान स्वीकारावा। माननीय उपकार्यकारी अभियंता श्री डोंगरे साहेब यांना या ठिकाणी मी विनंती करतो की कृपया आपणही या ठिकाणी सन्मान स्वीकारावा। माननीय उपकार्यकारी अभियंता श्री सन्माननीय परदेशी साहेब यांना या ठिकाणी विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी संस्थेच्या वतीनं सन्मान स्वीकारावा। सन्माननीय श्री गोसावी साहेब, सन्माननीय श्री बोबडे साहेब, सन्माननीय श्री फड साहेब यांना देखील या ठिकाणी विनंती कृपया आपण या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारायचा आहे। श्री फड साहेब, सन्मान श्री जाधव साहेब, जाधव साहेबांना या ठिकाणी विनंती कृपया आपण या ठिकाणी श्री गुले साहेब, सन्माननीय श्री पटेल साहेब, गुले साहेब, पटेल साहेब, सन्मान श्री सोंडे साहेब, सन्मान श्री लालसरे साहेब, सन्मान श्री राऊत साहेब, सन्मान श्री आयर साहेब, खैरनार साहेब, सर्व महावितरणची टीम, श्री जाधव साहेब, चला जायचं
कृपया आपणही या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. हो सर. आजच्या या सुंदर या कार्यक्रम प्रसंगी मी माननीय कार्यकारी अभियंता श्री अविनाशजी राऊत साहेब यांना या ठिकाणी विनंती करतो की कृपया आपण या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण मार्गदर्शन करावं. सर्वांना नमस्कार. सिल्लोड महावितरण कंपनीतर्फे दरवर्षी शिवजयंती आणि भीमजयंती या कार्यक्रमांना मोठ्या उत्साहात करत असतो आणि या जयंतीच्या निमित्तानं जी वर्गणी गोळा होते त्या वर्गणीतनं काहीतरी सामाजिक काम आपण करावं ही एक प्रेरणा मनाशी घेऊन यावर्षी आमचे जे कमिटीमधले जे मेंबर्स आहेत त्यांनी सुचवल्याप्रमाणे आपल्या गुरुकुल संस्थेस 6 फॅन देण्याचं आम्ही मनाशी मानलं आणि त्याप्रमाणे आज हा योग जुळून आला. त्याचप्रमाणे अजून याचप्रमाणे मानणं आहे ते सुद्धा आम्ही 4 फॅन आम्ही देणार आहोत. ते सुद्धा अनाथ मुलांचं आश्रम आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला सगळ्यात जास्त आनंद असा होतो की हा सर्व सोहळा आमचे जे माननीय मुख्य अभियंता साहेब आहे त्यांच्या उपस्थितीखाली हा होत आहे. आणि विशेष म्हणजे ही जेव्हा संकल्पना साहेबांना सांगितली तर साहेबांनी अगदी क्षणाचाही विचार न करता त्यांनी लगेच मला म्हटलं की 1 फॅन माझ्या वतीने पण तुम्ही द्या आणि आवर्जून सगळ्या त्यांच्या दैनंदिन व्यापातनं वेळ काढून साहेब या ठिकाणी प्रत्यक्ष हजर होते. याचा आम्हाला सिल्लोडचे जेवढे महावितरणचे अधिकारी कर्मचारी आहेत त्यामुळे आम्हाला अगदी मनापासून आनंद होतोय. आणि साहेबांचा पण 1 फॅन आणि आमच्या सिल्लोड महावितरणचे 6 फॅन आज रोजी आम्ही आपणास देत आहोत. तर हे याचप्रमाणे भविष्यामध्ये काही गरज लागली काही मदत लागली आणि आम्हाला ज्या पद्धतीने जमेल त्याप्रमाणे आम्ही मदत करत राहू. या प्रसंगी एवढंच बोलतो आणि मी माननीय साहेबांना विनंती करतो की पवार महाराजांना जी भेटवस्तू आणलेली ती आपण द्यावी. कुंडली गोवर्धा हरी विठ्ठल श्री नामदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. और ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. धन्यवाद. श्री पवन कुमार किशोर साहेब यांना या ठिकाणी विनंती करतो की कृपया आपण आम्हा सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन करावं. उपस्थित सर्व मित्रांनो, आज या ठिकाणी मी आलो आणि रामेश्वर पवार सरांना भेटलो आणि त्यांनी जे काही 2007 पासून हा कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि जे काही त्यांनी त्याच्यामध्ये एफर्ट्स घेतले हे ऐकून खरंच वाटलं की आम्ही ऍक्च्युली त्या हिशोबाने काहीच करू शकत नाहीये. म्हणजे हे सुद्धा जे आम्ही देतोय हा सुद्धा त्याचा 0.001% जरी म्हटलं तरी तो सहभाग होऊ शकत नाही. परंतु जे काम आपण करतोय ते खूप मोठं काम आहे. आज या मुलांना मोठं करणे, त्यांना देशाच्या एका मोठ्या पोस्टवरती पोहोचवणे, सर्वोच्च याच्यावरती पोहोचवणे आणि त्याच्यामुळे देशाचं भलं करणे हे जे काम आपण हाती घेतलेलं आहे हे खूप चांगलं काम आहे. यासाठी आमच्याकडून आपल्याला कधी काही मदत लागली तर आम्हाला कधीही कळवा. तर आम्ही त्यासाठी आपल्याला पूर्णतः मदत करण्यास त्या ठिकाणी आम्ही बांधील राहू. आणि आज हा छोटेखानी कार्यक्रम आमचे जे कार्यकारी अभियंता सिल्लोडचे यांनी त्या दिवशी मला सांगितलं, मिटिंगला बोलवलं होतं की सर असा एक कार्यक्रम आहे. तर म्हटलं चांगली आयडिया आहे. तर त्या हिशोबाने त्यांनी आज तो इथे कार्यक्रम ठेवला होता. तर त्या निमित्ताने मला या ठिकाणी भेट देण्याचा योग आला. हा माझा खूप मोठा म्हणजे माझ्यासाठी हा भाग्योदय आहे की अशा ठिकाणी मला भेट देण्याचा मला हे मिळालाय, चान्स मिळालाय. तर याच्या पुढे सुद्धा जर काही गरज लागली तर आम्ही महावितरण म्हणून आपल्या पाठीशी सदैव उभे राहू. आणि माझा सत्कार केला त्याबद्दल मी आपले या ठिकाणी आभार मानतो आणि 2 शब्द संपतो. धन्यवाद साहेब. यानंतर
आदरणीय महाराज, मी यांना विनंती करतो की कृपया आलेल्या सर्व मान्यवरांचे आपण या ठिकाणी आभार मानावे. आज आपल्या माऊली वारकरी गुरुकुल आश्रम अनाथालय त्याचप्रमाणे संत ज्ञानेश्वर विद्यालय गोशाळा एक सामाजिकरित्या चालवल्या जाणाऱ्या आश्रमामध्ये गोरगरिबांची, ज्यांना आई नाही वडील नाही अशी आत्महत्याकर शेतकऱ्यांची अशी मुलं सांभाळली जातात. अनेक मुलं शिक्षण घेऊन मोठ्या पदावरती गेली, निवारा आहेत आणि एक सुंदर कल्पना महावितरण आमच्या या सिल्लोड ग्रुपने केली आणि आमचे पवन कुमारजी साहेब त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्याबद्दल साहेबांचे कोटी कोटी धन्यवाद. विशेषत्वाने आपण दिलेली देणगी, आपण दिलेलं जी काही वस्तू आहे ते एक सत्कार्याला, जे ज्याच्यामुळे आमच्या अनाथ लेकरांना मच्छराचा त्रास होणार नाहीत, नवे नवे गरमीचा त्रास होणार नाहीत, या अवस्थेमध्ये ते राहतील आणि विशेषत्वाने ते चिरकाल राहणार आहे. आणि म्हणून आणि मला असं वाटलं होतं, आता बऱ्याच ठिकाणी दान केलं म्हणजे ते फॅन दिल्यानंतर 1-2 महिन्यामध्ये जळतील वगैरे, पण जेव्हा मिळालं साहेब यांनी असं सांगितलं की त्याची पिष्टपीठ बदलण्याची 2-2 वर्षाची गॅरंटी हे दिलेत. म्हणून आपले सर्वांचे कोटी कोटी धन्यवाद. राऊत साहेबांनाही कोटी कोटी धन्यवाद. त्यांच्यासोबत आणि सर्व टीम सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. आपलं हे शून्यातून विश्व निर्माण करण्याचं आम्ही एक शपथच घेतली होती. कीर्तनाची, प्रवचनाची, भागवत कथेचे, रामकथेचा संपूर्ण पैसा हा धर्म कार्यामध्ये, समाज कार्यामध्ये अर्पण करावा आणि त्या योगाने समाज सुद्धा पाठीशी येतोय. एक विशेषत्वाने येणारे जाणारे साधू संत सुद्धा आपल्या इथं थांबतात. आज जैन मुनी येते खाली 1 महिन्याला 2 महिन्याला कोणते साधू संत राहण्याचा निवारा वगैरे त्यांच्यासाठी चालतोय आणि तो कमी पडायला लागला. म्हणून आपण तिकडे नवीन बांधकाम करायला लागलो. आपण सर्वजण आमच्या पाठीशी राहिलात याबद्दल आम्हाला सुद्धा स्वाभिमान राहील आणि आमच्या कार्याला आज आणखी नवीन प्रेरणा निर्माण होईल की नाही. आज असं समजेल जसं 2013ला परिस्थिती बिकट होऊन बंद होण्याची वेळ आली, पण आता तशी वेळ कधीच येणार नाही. कारण एवढे मोठे लोक पाठीशी असल्यानंतर सहज हे चालणार आहे. भगवंताने तुम्हा सर्वांना यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे 6 गुण आपल्या घरावरती देव आणि आपल्या परिवारावरती देव. आपली परिवाराची ज्योत भगवत कृपेनं माझ्या अनाथ लेकरांच्या आशीर्वादाने खूप मोठी प्रज्वलित होत राहो. आपल्याही घरचा दिवा एक महाराष्ट्रभर गाजो ही माऊली चरणी प्रार्थना करतो आणि ते तुम्ही दिलेल्या या दानाबद्दल सर्वांचे शतशः आभार व्यक्त करतोय. पण सर्व टीम असेल, आता प्रत्येकाचं नाव घ्यायला आपल्यालाही वेळ नसल्यामुळे सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. थांबतो. रामकृष्ण. हा सुंदर असा कार्यक्रम आपल्या या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न झालेला आहे. मी सर्व मान्यवरांचे, महावितरण टीमचे या ठिकाणी पुनश्च एकदा संस्थेच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि हा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी महाराजांच्या वतीनं या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. मुलांना कमी पडलेलं पण आणि सोलरीपासून
रजिस्ट्रेशन झालं खूप अवघड आहे सामान चालतंच कसं हेच कळत नाही मला हे कळत नाही. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा.